उपस्थित सन्माननीय हृदयरोगतज्ञ डॉक्टर जगदीश हिरेमठ साहेब, सत्यजित दादा, आदरणीय दिलीप काका, आदरणीय स्वामीजी, माझे वडील आदरणीय डुबरे सर, डुबरेबाई, सर्व ज्येष्ठ नागरिक, माझे मित्रमंडळी आणि डॉक्टर सुनील शेवाळे आणि त्यांच्या परिवारावर प्रेम करणारे सर्व मित्रांनो, मला असं वाटलं होतं की हा ज्येष्ठ नागरिक संघाचा कार्यक्रम असेल, त्यामुळे इथं सगळे उपस्थित असतील, हे ज्येष्ठ नागरिक असतील. पण इथं पाहिल्यानंतर असं दिसतं की वयवर्ष 10 पासून ते वयवर्ष 95 पर्यंत इतक्या मोठ्या वयोगटामधली सगळी मंडळी इथं जमलेली आहेत. आणि हे म्हणजे केवळ डॉक्टर सुनील शेवाळे आणि डॉक्टर शेवाळे यांच्या परिवारावर जे लोकांचं प्रेम आहे, या प्रेमाचं हे प्रतीक आहे. या कार्यक्रमाला आपण मला बोलावलं, हा मला असं वाटतं की माझा सन्मान आहे. मला ही संधी आपण दिली, इथं बोलण्याची संधी दिली. याचं कारण असं आहे की जेव्हा मी लहान होतो, आता देशपांडे साहेबांनी सांगितलं की 10-11 वर्ष मोठी ही आपली पिढी आहे, तर तेव्हा डॉक्टर भाटवडेकर, डॉक्टर मोकाशी, डॉक्टर रमेश जुन्नरकर, डॉक्टर जुन्नरकर मॅडम, अशी एक दिग्गज डॉक्टरांची एक परंपरा जुन्नर शहराला होती. आणि एक डॉक्टर म्हणजे खऱ्या अर्थानं देव. दादांनी आता सांगितलं, अगदी खरं आहे ते, की माणसामधला देव कुठं पाहायचा असेल तर तो डॉक्टरांमध्ये पाहायला जायचा, अजूनही जातो. पण तो काळ पूर्ण वेगळा होता. आणि या काळामध्ये असलेली डॉक्टरांची परंपरा, त्यांच्याबद्दलचा असलेला मान, डॉक्टरांची असलेली सेवाभावी वृत्ती, हे सगळं ज्या पिढीने सांभाळलं, ज्या पिढीने सर्व कर्तृत्व पुढे नेलं, त्याच्यामध्ये डॉक्टर सुनील शेवाळे हे फार मोठं नाव आहे. ही परंपरा जी जुन्नरमधली चांगल्या डॉक्टरांची होती, ही परंपरा त्यांनी पुढे चालू ठेवलेली आहे. डॉक्टर साहेबांना मी पहिल्यांदा पाहिलं, म्हणजे त्यांनी मला तर घरी पाहिलं असेल, परंतु तेली बुधवार पेठेमध्ये आपल्या 2 नंबर शाळेमध्ये, प्राथमिक शाळेच्या समोर आपण राहायचा. जुंदरेबाई पण तिकडेच राहायच्या, राजू जुंदरे माझा क्लासमेट तिथे राहायचा, त्यामुळे समोर प्राथमिक शाळा, त्यामुळे जाणं येणं असायचं. तेव्हापासून खरं म्हणजे मी आपल्याला पाहतो. आणि घरामध्ये नेहमी अभ्यासू विद्यार्थी कसा असावा, अभ्यास कसा करावा, हुशार विद्यार्थी कसा असावा, याच्याबद्दल नेहमी तुमचं उदाहरण दिलं जायचं डॉक्टर साहेब. तर तेव्हापासून मी आपल्याला पाहिलं. म्हणजे शेवाळे गुरुजी ते देखील आदरणीय नेहमीच होते. आणि आपण जेव्हा MBBSला होता त्यावेळी आपला डबा हा एसटीच्या सकाळी 7च्या पुण्याच्या STमध्ये तो डबा आपला जायचा. आणि इतक्या साध्या परिस्थितीमधून, BJमधून शिक्षण पूर्ण करणं, पोस्ट ग्रॅज्युएशन करणं ही सोपी गोष्ट नव्हती. अनेक चॅलेंजेस असतात. ही चॅलेंजेस आपण सगळी स्वीकारली. त्यानंतर डॉक्टर साहेबांनी सांगितलं आता की या काळामध्ये पुण्यामध्ये प्रॅक्टिस करणं, कन्सल्टन्सी करणं किंवा विदेशामध्ये, परदेशामध्ये जाणं. आणि मला चांगलं आठवतं की त्या काळामध्ये इव्हन अमेरिकेमध्ये अजूनही डॉक्टरांची कमतरता आहेच, भारतीय डॉक्टरांना अजूनही किंमत आहेच. पण विशेषतः तेव्हा 1984 मला वाटतं 85, 86, 87 या काळामध्ये अमेरिकेमध्ये खूप जास्त गरज होती. पण त्यावेळी हे सगळे पर्याय न स्वीकारता जुन्नरमध्ये येणं, जुन्नरमध्ये प्रॅक्टिस सुरू करणं, हा निर्णय मला वाटतं साधा नसावा. कारण मला वाटतं बहुतेक, मला माहीत नाही, परंतु जुन्नरमधले पहिले पोस्ट ग्रॅज्युएट डॉक्टर कदाचित आपणच असाल, मला कल्पना नाही. पण ही गोष्ट फार सोपी नाही आहे. त्यावेळी हा निर्णय घेणं. आणि उज्ज्वलाताई आहेत, त्यांना देखील मानलं पाहिजे की त्या स्वतः पुण्याच्या असताना खूप चांगलं, पुण्याला कदाचित आर्थिक स्थिती खूप चांगली असते आत्तापेक्षाही, किंवा हे असतं. पण त्यावेळी हा निर्णय घेणं, त्यावेळी जुन्नरसारख्या ठिकाणी येणं आणि या ठिकाणी येऊन आपली सेवा जनतेला देणं. मग असे आमदार साहेब बोलले की फी 1 रुपयाने कमी करणार नाही. हे अतिशय, म्हणजे मला वाटतं एकदम, मला जे माहिती आहे ते असं अजिबात नाही. आणि आपल्या पेशंट्सनी पण टेस्टिमनी दिली आता त्याच्याबद्दल. पण अशी अनेक उदाहरणं मला माहिती आहेत की ज्या ठिकाणी आपण पैशाचा विचार कधीच केला नाही. अनेक उदाहरणं आहेत, ही सांगण्याची हे नाही, परंतु आपण कधी पैशाचा विचार न करता किंवा पेशंटला भेटलं, थोडं पोलिसी भाषा बनतेच, त्याला पर्याय नाही, किंवा पेशंटला भेटलं न धरता आपण लोकांना खरोखर सेवा दिलीत. त्यांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार न करता फक्त पेशंटचा जीव वाचवणं म्हणून आपण सेवा दिलीत. आपलं हे जे
मानवतेचं जे रूप आहे हे पूर्ण तालुक्याने पाहिलेलं आहे आणि त्याचीच परिणती म्हणून आज इतक्या मोठ्या संख्येने लोक देखील इथं जमलेली आहेत. कारण केवळ ज्ञानी डॉक्टर्स पण खूप असतात, केवळ ज्ञानी प्रोफेशनल्स खूप असतात, परंतु प्रत्येक ज्ञानी प्रोफेशनलला, प्रत्येक एफिशियंट प्रोफेशनलला मान मिळेलच असं नसतं. त्याबद्दल आदर असेल, त्याबद्दल गरज असेल म्हणून लोक त्याच्याकडे जात असतील तो भाग वेगळा असतो. परंतु एक मनापासून मिळणारा मान, मनापासून मिळणारा आदर, मनापासून असणारं प्रेम हे जे असतं, हे प्रेम हे फार कमी लोकांना मिळतं आणि त्यासाठी माणूस मनातून अतिशय चांगला असावा लागतो. स्वामीजींनी सांगितलं त्यांच्या याच्यामध्ये की एक आध्यात्मिक वृत्ती डॉक्टर साहेबांमध्ये आहे आणि खरं आहे. कधी त्यांच्याकडे गेलं तर त्यांच्याकडं वाचनाची जी पुस्तकं असतात ही पुस्तकं नेहमीच ही अध्यात्माबद्दलची असतात. विचार देखील बऱ्याच वेळेला अध्यात्माचे असतात. गप्पा मारताना अध्यात्म हाच विषय अनेक वेळेला असतो. त्यामुळं हा आध्यात्मिक आणि ही आध्यात्मिकता फक्त विचारांमध्ये न ठेवता, ही आध्यात्मिकता फक्त वाचनामध्ये न ठेवता, ती आध्यात्मिकता आपल्या प्रत्यक्ष जीवनामध्ये उतरवणं. आपल्या ज्येष्ठ नागरिक संघाची आता प्रार्थना झाली, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. त्यामुळे अतिशय सुंदर कडवी आहेत. साने गुरुजींचं अतिशय छान, सर्वांनाच मार्गदर्शक ठरेल असं हे आहे. पण ते प्रत्यक्ष आचरणामध्ये आणणं हे फार कठीण असतं. ते आचरणामध्ये आणण्याचा आपण पूर्ण प्रयत्न केलात, आपण करता आहात आणि देवाच्या दयेनं त्याचा परिणाम म्हणून किंवा या लोकांचे जे दुवा असतात, आपल्या पेशंटच्या दुवा, गोरगरिबांच्या दुवा, त्यामुळं आपली मुलं देखील आज खूप चांगली, एक डॉक्टर आहे, इंजिनियर आहे, अक्षय आणि शंतनू दोन्ही अतिशय चांगल्या करतायत, सुना आपल्याला अतिशय चांगल्या मिळालेल्या आहेत आणि एक आदर्श पती, आदर्श पिता, आदर्श सासरा, आदर्श मित्र म्हणून आपण आपले अनेक पैलू येतात. ह्या सगळ्या गोष्टी काही अशा सार्वजनिक ठिकाणी सांगायच्या नसतात, पण हे आपण निभावत आहात. एक आदर्श शिष्य म्हणून कसा असावं हे तर मी नेहमीच ऐकत असतो तुमच्याबद्दल, पण हे सगळं आपण करता आहात आणि या सगळ्यांमध्ये उज्ज्वला वहिनींची आपल्याला अतिशय खंबीर अशी साथ मिळालेली आहे. म्हणजे आपण आपल्या पेशामध्ये दंग असताना सुद्धा किंवा आपण आपल्या पेशामध्ये व्यस्त असताना सुद्धा सामाजिक क्षेत्रामध्ये वहिनींचं जे काम आहे, तनिष्का ग्रुपच्या माध्यमातून असेल किंवा इतर त्या सामाजिक संस्थांच्या माध्यमातून असेल, पण खूप मोठ्या प्रमाणावर हे सामाजिक कार्य देखील आपण करता आहात. त्याला आपला पाठिंबा आहे, आपल्या कुटुंबाचा पाठिंबा आहे आणि या सर्व गोष्टी शेवटी आपला हा आध्यात्मिकतेचा जो वारसा आहे हा वारसा दाखवतात. आपण आपल्या कुटुंबियांकडं कुठे दुर्लक्ष केलं नाही. आपल्या बहिणी असतील, भाऊ असतील, सगळी कर्तव्य आपण पार पाडलीत. माझे मित्रमंडळी मला नेहमी म्हणतात की तू जुन्नरला येत नाही, फार जास्त यायला पाहिजे खरं म्हणजे, पण मला याची कधी गरज पडत नाही कारण आपण असतं. जर समजा आईवडिलांकडे काही प्रॉब्लेम असतील, त्यांच्या तब्येतीला काही प्रॉब्लेम असेल, ते मला नंतर कळतं फार, कारण आपण असता आणि आपण नंतर काळजी घेता. पण त्याच्यामुळे मला जुन्नरला याची गरज पडत नाही आणि हे फक्त माझाच अनुभव नाही, अनेक कुटुंबांचा हा अनुभव आहे. त्यामुळे ही अशीच सेवा आपली यानंतरच्या काळामध्ये देखील चालू राहो. हा पुरस्कार आपल्याला मिळाला, यापेक्षा डॉक्टर साहेबांनी आता सांगितलं की अजून एक पुरस्कार आपल्याला इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने देणार आहेत, लाईफ टाईम अचिव्हमेंट पुरस्कार. आणि यापेक्षा देखील जास्त अधिकाधिक पुरस्कार आपल्याला मिळवत आपलं कर्तृत्व असंच बहरत राहो. आपली दोन्ही मुलं जी आहेत त्या मुलांचं देखील कर्तृत्व बहरत राहो आणि आपल्या चांगल्या विचारांचा वासा आणि वारसा हे दोन्ही त्यांनी घेऊ. उज्ज्वलाताईंना देखील, उज्ज्वलाबाईंना देखील असंच यश पुढे देखील मिळत राहो. आपल्या सर्वांना चांगलं दीर्घायुष्य, सुखी आणि निरोगी आयुष्य, आनंदी आणि समाधानी आयुष्य लाभो अशी विनंती मी अशी ईश्वराकडे प्रार्थना या निमित्ताने मी करतो. ज्येष्ठ नागरिक संघाच्या सर्व जे सदस्य आहेत त्यांना देखील उत्तम आरोग्य लाभो, उत्तम आनंदी आयुष्य लाभो अशी इच्छा या निमित्ताने व्यक्त करतो. खरं म्हणजे झालं 1-2 वर्षामध्ये मी देखील ज्येष्ठ नागरिक होणार आहे, त्यामुळे मी देखील तुमच्यामध्ये लवकरच येणार आहे. खरं तसं पाहिलं तर काय की ज्येष्ठ नागरिकाची कल्पना जी आहे ना, वय हे 60 वर्षात हे बदलायला पाहिजे. खरं जगाच्या बऱ्याचशा भागामध्ये हे ऑलरेडी 65 वर्ष आहे, 70 आहे, 75 आहे. त्यामुळे भारतामध्ये देखील आता हे बदलण्याची गरज आहे. कारण बरेचशी मंडळी ज्येष्ठ नागरिक अशी दिसतात इथं मला की ज्यांना कोणी म्हणू शकत नाही की ज्येष्ठ नागरिक असतील. त्यामुळं यामुळे
यापुढच्या काळामध्ये आपण देखील आपली वयोमर्यादा वाढवावी. पण एनिवे हा गमतीचा भाग सोडला तरी देखील आपल्या सर्वांना चांगलं आरोग्य, निरोगी, समाधानी आणि सुखी आयुष्य लाभो अशी प्रार्थना या निमित्ताने मी व्यक्त करतो. आपण मला इथं बोलवलं, माझा सत्कार केलात, मला बोलण्याची संधी दिलीत, याबद्दल शेवाळे कुटुंबियांचा आणि परिवाराचं मी मनापासून त्यांचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.